की ईडी आली उठला नाही, इन्कम टॅक्स आली उठला नाही, सगळ्या एजन्सी आली उठला नाही, मुंडे साहेब आले असं कळल्यावर उठून पळायला. बहुतेक साहेब हे पुस्तक घेऊन ये ना, गावागावात लोक त्या तलाठ्याकडे जातात. अन्नातली भेसळ इतकी मोठी आहे, ती आपल्याला कळली कारण आपल्या रोजच्या जगण्याशी जीवनाशी निगडीत आहे. विचारांमधली भेसळ असेल, माणसांमधली भेसळ असेल. आता गमतीने लोक असं सांगतात काही डॉक्टर की एक जण महाबळेश्वरला जाऊन आजारी पडला. का पडला तर म्हणजे तुला चांगल्या हवेची सवय नाही, तू प्रदूषणाच्या हवेत बरा होतास. कोणीतरी एक जण आला आणि म्हटलं की मी तुकाराम उद्या पांडुरंगाला अर्पण करणार आहे. तुकाराम हे पुस्तक मी पांडुरंगाच्या चरणी देणार आहे. तर मी म्हटलं हा तुकाराम आजच पांडुरंगाच्या चरणी अर्पण झालेला आहे. या व्यासपीठावर संग्राम गायकवाड सर आता बोलत होते तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं तुकाराम महाराज म्हटले होते. तर त्यातलं हे संग्राम गायकवाड, सुशील गायकवाड, समीर गायकवाड. मी दिल्लीत जेव्हा माझी ओळख झाली तर एखादा माणूस किती चांगला असू शकतो हे मला सुशील गायकवाडांच्या रूपाने पाहायला मिळालं. ते अधिकारी असतो हे इथं आहे, हा योगायोग नाही आहे. इथं राजू खांडेकर सर आहेत जे हे टिळक स्मारक मंदिर आहे. भारतीय असंतोषाचे जनक ज्यांना म्हटलं जातं त्या टिळकांनी त्यांच्या चळवळीचा प्रारंभ इथे केला. त्याच सभागृहात भारतीय संतोषाचे जनक ज्यांना भविष्यात म्हटले जाईल ते तुकाराम मुंडे सर. संतोषाचे यासाठी म्हटलं, काही दिवसांपूर्वी कारगिलला होतो आणि 10-12 IAS अधिकारी, कलेक्टर सगळे उभे होते आणि एक अधिकारी सांगत होते की मेरे घर में पनीर खाना मैंने बंद कर दिया. तर मी म्हटलं क्यों? तर म्हटले मेरी बीवी मराठी है, वहाँ कोई तुकाराम मुंडे है. तो म्हटलं ही कारगिलची ख्याती सांगते. 3 जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि SP सगळेच होते तिथं. ते तुकाराम मुंडे साहेब इथे आहेत, पठारे सर आहेत आणि अशोक मुंडे सर आहेत. लेशपाल जवळगेबद्दल काय सांगायचं, म्हणजे शब्दांपेक्षा कृतीवर भर देणारी. आज मी विचार करत होतो की तिथे जेव्हा हजारो तरुण शब्दशः येतात तेव्हा त्यांच्या समन्वयाचं काम लेशपालकडे आहे. तर जे इथं आलेत त्यातल्या बऱ्याच लोकांना स्पर्धा परीक्षेमधून नोकरीत जायची इच्छा आहे, पण जे जातील त्यांना मुंडे सरांचा आदर्श असावा आणि जे जाणार नाहीत त्यांनी भविष्यात मुंडे साहेबांची स्वप्न पूर्ण करावी यासाठी बहुतेक तयारी. मित्र, काळ खूप खराब आहे. म्हणजे बोलायचंच असेल तर सुदैवानं मी तरुण तेजपाल, खैरनार, अगदी तिनईकर, अण्णा हजारे, अविनाश धर्माधिकारी, अनेक अधिकारी, अनेक माणसाशी पाहिली. प्रत्येक वेळी अशी आशा जागी व्हायची की आता काहीतरी घडणार आहे. प्रत्येक वेळी वाटायचं की आता आपण आणि समाज म्हणून आपण जातो बरोबर आणि मग आपण निराश होतो आणि मग आपल्याला वाटतं की अरे आपण आपला काही काळ आयुष्याचा गारवाची चूक केली की काय. आणि मग आपल्या अनुभवांमध्ये आपण कुणावर तरी खंत व्यक्त करतो, कुणाबद्दल तरी आपण आपली स्वप्न पूर्ण झालेली असं वाटतं. मला असं वाटतं ही पहिली चूक आहे आपली. आपण काळोखाला कोसत असताना हे विसरतो की काळोखाला कोसण्यापेक्षा 2 दिवे आपण लावले पाहिजे. तिथं विजय बाविस्कर सर आहेत. मला वेळ कमी पण तरी सांगतो की एखाद्या माणसाने किती चांगलं वागावं, तर आपल्याला त्रास झाला तरी आपल्या कृतीतून आपण चांगलं वागून दाखवायचं असं इथं जी माणसं करतात. बाविस्कर सर त्यातले की ते सभागृहात बसलेले आहेत. राजू खांडेकर सर आहेत. म्हणजे आम्ही जेव्हा चळवळ सुरू केली मला खूप आधी आठवतं कुठेही चांगलं घडलं तर आपण असलं पाहिजे. त्यांची आज इथे साक्ष आहे याच्यापेक्षा मोठी गोष्ट असू शकत नाही. सखी पठाण आहे. मी एक मुंडे साहेबांचं पुस्तक जो वाचत होतो, कुठलंही पान काढलं की ते पान थांबूशी वाटत नव्हतं किंवा असं वाटत नव्हतं की आपण मध्ये वाचतोय संपतोय. प्रत्येक पान वाचूशी वाटत होतं. आणि आत्ताची कारकिर्दीबद्दल संग्राम सर बोलले तर रिबेरोनचं एक पुस्तक आम्ही प्रकाशित केलं होतं, बुलेट फॉर बुलेट. तर त्या रिबेरोनच्या पुस्तकात एक वाक्य होतं की अतिरेकी कसा ओळखावा. तर न्यूयॉर्क टाइम्सने एक व्यंगचित्र काढलं होतं की रिबेरो आले असं म्हटल्यावर जे पळायला लागले ते सगळे अतिरेकी आहे. 4-5 दिवसापूर्वी दैनिक सकाळमध्ये एक व्यंगचित्र आलं होतं, आलोक नाव असतं त्यांचं, की ईडी आली उठला नाही, इन्कम टॅक्स आली उठला नाही, सगळ्या एजन्सी आली उठला नाही, मुंडे साहेब आले असं कळल्यावर उठून पळायला.
इतकंच सांगतो, मुंडे साहेब ही तुमची शेवटची बदली असं मी पहिलं वाक्य सांगितलं. एक तर बदली करणाऱ्यांची हिंमतच होणार नाही, तर दुसरं तुम्हाला लोक बदली करू देणार नाही, तुम्हाला लोकांमध्ये यावं लागेल. पण आता नकारात्मक चळवळी खूप झाल्या भारतात. की लेखपाल जे हजारो तरुण येतील त्यातल्या 90% जास्त तरुणांना कदाचित नोकरी नाही मिळणार भविष्यात, आणि ज्यांना मिळतील ते सांगतील मीटर टाकून आलोय त्यामुळे वरच्यांना खुश करावं लागेल, ते बदलीसाठी प्रयत्न करतात. बदले दोन आहेत, एक म्हणजे वरच्यांनी केलेल्या आणि एक आपण करवून घेतलेल्या. मला असं वाटतं की एक महाराष्ट्रामध्ये आपण फक्त म्हणतो दिल्लीचे हित तख्त राखतो महाराष्ट्र माझा, तर फक्त एक म्हणण्यापुरती किंवा एक म्हणीपुरती गोष्ट नाहीये. आपल्याला गावागावात असे गट करावे लागतील की भेसळ नको, की अन्नातली भेसळ इतकी मोठी आहे ती आपल्याला कळली, कारण आपल्या रोजच्या जगण्याशी जीवनाशी निगडीत आहे. विचारांमधली भेसळ असेल, माणसांमधली भेसळ असेल. आता गमतीने लोक असं सांगतात काही डॉक्टर की एक जण महाबळेश्वरला जाऊन आजारी पडला. का पडला तर म्हणजे तुला चांगल्या हवेची सवय नाही, तू प्रदूषणाच्या हवेत बरा होतास. दिल्लीमध्ये जर कोणी राहत असेल तर दिल्लीला प्रदूषणाची राजधानी पण म्हटलं जातं. कोणी इथं काही बसले दिल्लीतले आहेत. मला असं वाटतं पुस्तकाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये काय घडू शकतं, एक घडू शकतं की जसं भांडलं पाहिजे. आता आज एक कुणीतरी मला किस्सा सांगितला, एक तलाठी सातबारा लवकर करू देत नव्हता, तर तो दरवेळी सांगायचा. मग बाकीचे लोक म्हटले यार तू त्यांना गांधी देत नाही त्यामुळे बहुतेक तुझा सातबारा होत नाही. तर तो मला म्हटला मी आता तुकाराम नेऊन देतो. मला असं वाटतं बहुतेक साहेब हे पुस्तक घेऊन ये ना, गावागावात लोक त्या तलाठ्याकडे जातात. आणि अशा प्रकारची एक सकारात्मक चळवळ जेव्हा देश आपल्याकडे पाहतोय, महाराष्ट्राकडे पाहतोय, अशा काळामध्ये अंधारामध्ये एक दिवा येतोय. मी रवींद्रनाथ टागोरांची एक कविता त्यातलं वाक्य सांगून थांबतो. रवींद्रनाथ टागोर त्यांच्या कविता येते की एकदा खूप अंधार होतो आणि सूर्य सांगतो की मी येणार नाही. सगळे काळजीत पडतात, सगळे म्हणतात की सूर्य नाही आला तर काय करायचं, हा जर अंधार नाही सरला तर काय करायचं. एक पंक्ती पुढे येते आणि ती म्हणती की मला माहित आहे की मी सूर्याची जागा नाही घेऊ शकत, मला माहित आहे की मी सूर्याची जागा नाही घेऊ शकत, मला हेही माहित आहे की मी या अंधाराला छेद देऊ शकत नाही, पण मला जेवढं शक्य आहे तेवढं मी माझ्या सभोवतीचा अंधार दूर करण्याचा प्रयत्न करेन. मला असं वाटतं अशा हजारो पंथ्या एकत्र आल्या की मग तुकाराम नावाचा जो प्रकाश आहे तो खूप मोठा होईल आणि अंधाराला छेद दिला जाईल. आज मी नाव त्यांचं तुकाराम आहे, आषाढी सुरू आहे, वारीला चाललेत. मला शरद सर असं म्हटले तांदळे की कोणीतरी एक जण आला आणि म्हटलं की मी तुकाराम उद्या पांडुरंगाला अर्पण करणार आहे. तुकाराम हे पुस्तक मी पांडुरंगाच्या चरणी देणार. तर मी म्हटलं हा तुकाराम आजच पांडुरंगाच्या चरणी अर्पण झालेला आहे प्रकाशनाच्या निमित्त. आणि ही सुरुवात पुण्यातनं झाली. पुणेवाल्यांना एक खोड असते, जगात जे काही बदल झाले ते इथनंच झाले असं सांगायचं खूप आणि लेशपालने आता काय केले, बीड वाचतंय नावाची मुवमेंट सुरू केली. त्याचं म्हणणं की सगळ्यात जास्त अधिकारी बीडमध्येच असतात. आता ते महाराष्ट्र वाचतंय. अंधार जिथे जास्त असतो तिथं प्रकाशाचे महत्व असतं आणि जिथं संकट मोठी असतात ती संकट शक्तीमध्ये परावर्तित होत असती. ते परावर्तित करण्याची एक नवीन शक्ती येते महाराष्ट्रात किंबहुना देशात येते. फक्त ती शक्ती आज एक चळवळ झाली, 10 कारवाया झाल्या म्हणून ते मोठं होईल असं नाहीये. कदाचित ही खूप दीर्घकालीन लढाई आहे, ही गावागावात लढायची. तुकाराम मुंडे साहेबांचं कौतुक करून त्या भाषणाला येऊन आपली जबाबदारी संपणार नाही, ती आपली सुरू होती. ती लढाई रस्त्यावर आहे, ती दुकानात आहे, ती पार दुधापासून ती पनीरपासून फक्त पनीरपर्यंत नाहीये. सैनिक सरहद्दीवर लढत असतात तेव्हा आपला जीव पणाला लावतात. आपल्याला जमिनीचा कस वाढवण्यापासून माणसांचा कस वाढवण्यापर्यंत एक नवीन तुकाराम आलेला आहे. पण आता काळजी करू नका, पुष्पक विमान आता नाही येणार. आता आधुनिक तुकाराम आलेला आहे. पुष्पक विमानाची एजन्सीज बंद होईल. त्यांना कळलं की हे इथं आलेले विमानाच्या कंपनीमध्ये थोड्या वेळाने त्यांचं सस्पेन्शनची ऑर्डर निघेल
आणि याच्या पुढच्या अनेक तुकारामांना ती संधी मिळेल, ती या पुस्तकाच्या निमित्ताने मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला इथं बोलवलं, सर्वांचे मनापासून आभार मानतो. देशपाल, समीराताई मुंबईहून आल्या, ख्वाजा सय्यद तिने खूप चांगलं कव्हर केलं. आणि शफी पठाण, म्हणजे शेवटचं वाक्य शफीसाठी सांगून थांबतो. शफी एकदा म्हटला की मी निराश झालेलो वृत्तपत्रात थांबणार नाही. तर म्हटलं निराश झालेल्या माणसांसाठी खूप चांगली चांगली संधी उपलब्ध जातात. तर त्या संधी आपण घेऊयात आणि निराशेच्या गर्तेतून आशेच्याकडे जाऊयात, प्रकाशाकडे जाऊयात, इतकीच भावना व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय जय.